महापालिका निवडणुकीमध्ये गुंड आणि गुंडांच्या नातेवाईकांना सुद्धा उमेदवारी मिळाली आहे। पुण्यामध्ये गुंड गजा मारण्याची पत्नी आंदेकर कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर मुंबईमध्ये अरुण गवळीच्या मुलीसमोर युतीकडनं उमेदवारच देण्यात आलेला नाही। राजकारणामध्ये गुंडांचं प्रस्थ कसं वाढतंय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। महापालिका निवडणुकांमध्ये गुंडांची चलती। अजित पवारांची राष्ट्रवादी गुंडांबाबत प्रचंड आशावादी। पुण्यात मारणे आंदेकरांच्या घरामध्ये उमेदवारी। मुंबईमध्ये अरुण गवळीच्या दोन्ही मुली रिंगणात। पुणे शहरातल्या वाढत्या गुंडगिरी संदर्भात जाहीर चिंता व्यक्त करणारे आणि बीडची गुन्हेगारी आटोक्यात आणण्याची जबाबदारी असणारे पालकमंत्री अजित पवार यांच्या पक्षानं पुण्यामध्ये पराक्रम केलाय। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये कुख्यात गुंड गजा मारणे आणि बंडू आंदेकर कुटुंबात उमेदवारी देण्यात आली आहे। कुख्यात गुंड गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणेंना पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी। गुंड बंडू आंदेकरची भाऊजाई लक्ष्मी आंदेकरला प्रभाग क्रमांक 10 मधून तिकीट। गुंड बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकरला प्रभाग क्रमांक 23 मधून तिकीट। आंदेकरांना विरोध करण्यासाठी कल्याणी कोमकरही प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष रिंगणात। कुख्यात गुंड बापू नायरला सुद्धा अजित पवारांच्या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 39 मधून उमेदवारी। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या बंडू आंदेकरनं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोर्टाकडून परवानगी घेतली होती। उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं बंडू आंदेकरनं घोषणाबाजी सुद्धा केली होती, मात्र त्यावेळी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती। त्यानंतर बंडू आंदेकरनं माघार घेतल्याचं सांगण्यात येत आहे। आंदेकरांच्या घरामध्ये उमेदवारी नको अशी मागणी कल्याणी कोमकर यांनी जाहीरपणे केल्यानंतर सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे। माझं सगळ्यांनाच विरोध आहे। मूळ म्हणजे बंडू आंदेकरांना, ते माझे सख्खे वडील असून, माझ्या मुलाचे आजोबा असून त्यांनी असं पाऊल उचललं, त्यामुळे मला आता त्यांच्याविषयी काही वाटत नाही। आणि त्यांनी जेव्हा माझ्या मुलाला मारलं तेव्हाच माझी सगळी नाती संपली आणि मला तर आता त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही। माझी भूमिका, जर का त्यांना तिकीट दिलं, मी अजूनही सांगते, जर का त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल आणि मी हे खरंच करणार आहे, कारण का जिथं माझा मुलगा गेला तिथं मला पण जगण्याची इच्छा नाहीच। अजित पवारांच्या पक्षाकडून गुंडांची ही भलामण केवळ पुण्यापुरतीच नाहीये, तर मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे संबंध असल्याचा आरोप असलेल्या आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या नवाब मलिकांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलाय। या मुद्द्यावर महायुतीमधून बाहेर पडण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली। इतकंच नाही तर मुंबईमध्ये मानखुर्द परिसरामध्ये मलिक यांच्या घरातील तिघांना पक्षानं उमेदवारी सुद्धा दिली आहे। तुमच्या माध्यमातून मी स्पष्ट करणार आहे, 165 वॉर्ड जे मी 2017ला निवडणूक लढले होते तिकडून माझा पराभव झाला होता, तेच वॉर्ड माझ्या सिटिंग आपले जे आमचे परिवारचे आमचे काका आहेत कप्तान मलिक, ते सिटिंग काउन्सिलर म्हणून त्यांना दिली गेली आणि त्यांची सीट राखीव झाली आहे, म्हणून त्यांची सूनला जे ओबीसी महिला आहे त्यांना दिली जाणार आहे। त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी गुंडांसंदर्भात प्रचंड आशावादी असल्याची चर्चाही रंगली आहे। मुंबईमध्ये दुसरीकडे नुकताच जेलमधून सुटका झालेला डॉन अरुण गवळी याच्या दोन्ही मुलींनी उमेदवारी अर्ज दाखल केले। गीता गवळी प्रभाग क्रमांक 212 मधून अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार, योगिता गवळी प्रभाग क्रमांक 207 मधून अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार। 2012 साली प्रभाग क्रमांक 207 मधून योगिताच्या काकू वंदना गवळी विजयी। वंदना गवळी सध्या शिंदेच्या शिवसेनेत। गवळींच्या कन्यांसमोर महायुतीनं उमेदवार दिले नसल्याची माहिती आहे। पुणे किंवा मुंबईमध्ये गुंडांना किंवा त्यांच्या घरातील नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचे हे असे प्रकार घडले। यासह राज्यभरात अनेक लहान मोठे गुन्हे असलेल्या अनेकांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये गुंडांची चलती असल्याची टीका सुद्धा होतीये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।